आपण आपल्या बोलीभाषेत अनेक शब्द नेहमी वापरत असतो, परंतु बहुतेकदा आपल्याला त्याचा नक्की अर्थ माहीत नसतो. आणि आत्ता जे सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीचं शिक्षण चालू आहे, इंग्लिश मीडियम किंवा CBSE मीडियम, आणि मराठीपासून लोक परावृत्त होत आहेत आणि मराठी भाषेचा एवढा घन अभ्यास किंवा मराठी भाषा ही आवडीनं शिकली जात नाही असं एकंदरीत निदर्शनाला येतं. तरी पण पुढच्या पिढीला जे मराठी शब्द आपण आजकाल वापरतो त्यांची माहिती असावी, ते नेमके काय शब्द होते आणि त्यांचा अर्थ काय, यासाठी हा टोटल शब्दप्रपंच आहे. तर नेहमी आपला वापरला जाणारा शब्द म्हणजे दिवटी. तर दिवटी काय? दिवटी हा दिव्याचा एक प्रकार आहे, जो स्थिर एका ठिकाणी दिवळीमध्ये किंवा देवळीमध्ये म्हणतो किंवा माझघरामध्ये एकाच ठिकाणी स्थिर ठेवलेला दिव्याला दिवटी असं म्हटलं जायचं. आणि साधारणपणे लोखंडी कान असलेल्या दिव्याला जी आपण समजा माझघरात गेलो, सोप्यात गेलो, आणखीन कुठं रस्त्यावर गेलो, तर त्यावेळेला जो दिवा वापरला जायचा बाहेर जायला, त्याला टवळी असं म्हटलं जायचं. आणि त्यावरूनच बाहेर हिंडणाऱ्या दिव्याला टवळी असं नाव पडलं. आणि मग ती बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीला टवळी या अर्थानं तो शब्दप्रयोग रूढ झाला. आता दिवटा हा पर्टिक्युलरली शब्द तसा अस्तित्वात नाही आहे. ॲक्च्युली दिवटा हा शब्द दिवटीपासून किंवा टवाळखोर हा शब्द टवळीपासून निर्माण झालेला असावा असं माझं मत आहे. दिव्यांचे अनेक प्रकार पूर्वी होते, आजकाल ते बघायला मिळत नाहीत. कारण आजकाल GLS लॅम्पच, जो पूर्वी 40-60-100 वॅटचा जो GLS लॅम्प असायचा ग्लासचा, ज्याच्यामध्ये टंगस्टनची कॉईल असायची, तेच लॅम्प आता दुर्मिळ झाल्यामुळं आणि LED चा जमाना आल्यामुळं आता कोणकोणत्या प्रकारचे दिवे वापरले जायचे, कोणकोणत्या प्रकारची उजेडासाठी वस्तू वापरल्या जायची, याची माहिती आजकालच्या विद्यार्थ्यांना अजिबात असत नाही. पूर्वी मशाल वापरली जायची आणि तशा मशालीला आणखीन काही नावं आहेत किंवा तशा पद्धतीची जी काही पेटवून उजेड केलेला असायचा, अशा पद्धतीची जी काही प्रणाली होती त्यामध्ये पलिता, टेंभा आणि मशाल अशा पद्धतीचे अनेक प्रकार त्यामध्ये आहेत. पुढच्या भागात आपण दिव्यांचे आणखीन काही प्रकार जे होते, अस्तित्वात होते, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. धन्यवाद.